नमस्कार मित्रांनो, शनिवारी शनिदेवापाठोपाठ मारुतीरायाचे दर्शन घेणे बंधनकारक असते. तसा हा अलिखित नियम नाही. तरी ही प्रथा कशी सुरू झाली ते पाहूया. मित्रांनो, शनी आणि मारुतीची मंदिरे हे नेहमी जवळजवळ असतात. किंबहुना काही ठिकाणी एकाच मंदिरात या दोन्ही देवतांच्या मूर्ती शेजारी असतात. शनी व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र असते. वात हे त्यांचे तत्व आहे. दोघांचेही जन्म उष्ण वायूपासून झालेत. शनी आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्रांश आहे. शनी हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेला रुद्रांश आहे, तर मारुती हा फक्त रुद्रांश आहे. या दोघांचे जन्मवार तर एकच आहेत. इतकेच नव्हे तर आवडीनिवडीही सारखे आहेत. दोघांनाही गोडे तेल, रुई, उडीद इत्यादी वस्तू प्रिय आहेत. शनी हा मारुतीप्रमाणेच रुजू स्वभावाचा, भक्तांना वैभव प्राप्त करून देणार आहे. पण ज्यांचे स्वतःशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणे पीडा देतो. शनी आणि मारुती दोघेही वैराग्यमूर्ती आहेत. शनी व मारुतीचे उपासक शनिवार पाळतात. एकाच प्रकारचा पूजोपचार दोघांनाही समर्पित करतात. शनी हा सूर्याचा पुत्र, तर मारुती हा सूर्याचा शिष्य. म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीची उपासना करतात व शनी व मारुती या दोघांमध्ये इतके साम्य आढळण्याची कारणे पुढील कथामध्ये दिसतात. एक कथा अशी सांगितली जाते की प्रत्यक्ष देवादिदेव ज्याला भिवून होते अशा शनीची दृष्टी एकदा मारुतीकडे वळली व त्याने वज्रदेही मारुतीच्या मस्तकावर आरोहण केले व शनीच्या अहंकाराचा नाश करण्याच्या हेतूने मारुतीने वानर चेष्टा सुरू केल्या. त्याने पर्वत झाडे उपटून शनीच्या डोक्यावर आपटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शनी जेरीस आला व त्याने मारुतीची क्षमा मागितली. मारुतीने त्याला काही अटीवर मुक्त केले. तेव्हा शनीने तेल, शनिवार, उडीद, रुई या आपल्या गोष्टी मारुतीला दिल्या व त्याच्या उपासकांना पीडा न देण्याचे मान्य केले व शनी व मारुतीची मैत्री झाली. शनी आणि मारुती याबद्दल दुसरी एक कथा सांगितली जाते की एकदा मारुती सागर तटावर रामचिंतनात मग्न असलेल्या पाहून तिथून जाणाऱ्या शनीने त्यांच्या राशीत जायचे ठरवले. मारुतीने त्यांची खूप समजूत घातली, पण शनिदेवाने ऐकले नाही. तेव्हा मारुतीला त्याने हात धरून तेव्हा क्रोधित झालेल्या मारुतीने आपले शेपूट खूप वाढवून शनीला पायापासून गळ्यापर्यंत गुंडाळले व ते राम सेतूकडे जोरदारात पळत गेले. तेव्हा शनीही त्याच्या पाठोपाठ आपटत त्यांचे सर्वांग ठेचकाळले. शेवटी मारुतीने त्याच्याशी द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देताच त्याने क्षमा मागितली. मारुतीच्या भक्तांच्या वाटेस जायचं नाही या अटीवर त्याने शनीला क्षमा केली. म्हणूनच शनीची अवकृपा टाळण्यासाठी मारुतीची उपासना करतात. शनी अरिष्ट असेल तर शनीच्या अनुकूलतेसाठी दर शनिवारी मारुतीची उपासना करतात, पूजा करतात. उपवास करून मारुतीला तेल, रुईची माळ, उडीद वाहतात. मारुतीचा 11 प्रदक्षिणा घालतात. शनीचे वलय हे मारुतीच्या शेपटीप्रमाणे दिसते. आकाशातील शनीची उडी ही मारुतीप्रमाणेच एक फार मोठी आहे. अशा अनेक कारणामुळे मारुतीची शनीच्या ठिकाणी धारणा केली जाते. भक्ती, मुक्ती आणि वैराग्य आणि मोक्ष याचा दाता शनी आणि मारुती आहेत. पिंड दृष्टीने विचार करता दोघांचे जे वाततत्व तेच शरीरास कारक आणि घातक मानले जाते. शनी आणि मारुती ही बरीचशी समान देवता आहेत. जे लोक मारुतीची उपासना करतील, मारुतीला प्रदक्षिणा घालतील, त्यांना शनिपीडेचा त्रास होणार नाही अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.